त्याच वेळेला हे कामगार काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित. आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत. म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजप बरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा, विरोध करायचा, तो बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना, या चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची. आज संपूर्ण जे काही मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्राची संस्कृती मारली जाते आहे ना, मी अनेकदा सांगतोय, परत सांगणार. ही रामाची भक्ती आम्हाला भाजपने नाही शिकवायची. मी गेल्या वर्षी 23 जानेवारीला जेव्हा नाशिकला कार्यक्रम झाला तेव्हा काळाराम मंदिरात गेलो होतो आणि नंतरच्या सभेत मी सांगितलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. कारण नाही तर तेच होतंय, रामाला भेटताना तुम्ही कशाला बडवणसारखे मध्ये पाहिजे भाजपवाले. आम्ही आणि राम आमचं आहे ते बघून आमचं नातं आहे, तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला. त्याच्यामुळे जय श्रीराम आम्ही बोलू, पण तुम्हाला जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भवानी बोलावंच लागेल. तर महाराष्ट्रामध्ये राहा, नाही तर तुमच्या कुठे घालून जायचं तर निघून जा. आम्ही इकडे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळे भाषिक गुण्या गोविंदाने नांदतोय. त्यांच्यामध्ये ताड्या घालण्याचे धंदे करू नका. जर तुम्ही आमच्यावरती सक्ती काही करण्याचा प्रयत्न केला तर ती सक्ती आज आम्ही जुगारून दिलेली आहे, हे आज मी जाहीरपणाने सांगतो. प्रेमाने बोलाल तर ऐकू, जबरदस्ती कराल तर लाथ घालून हाकलून देऊ.